पण त्याच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली जेव्हा तो दिल्लीत आला. झेबुनिसा उर्फ बेगम सेमेरू. आता ही बेगम सेमेरू कोण होती हे आपण नंतर पाहूया. पण दिल्लीमध्ये हे फार मोठं प्रस्थ होतं आणि जॉर्ज थॉमस यानं सेमेरूकडे नोकरी पत्करली आणि त्याच्या पराक्रमामध्ये च्या जीवावर तो तिच्याकडे एका कर्नल हुद्द्यावर गेला. त्यांनी सेमेरूसाठी खूप काम केलं, खूप लढाया लढल्या. पण पुढे काही कालावधीनंतर ह्या बेगम सेमेरूच्या पतीचं निधन झालं आणि काही राजकारणी घडामोडीसाठी बेगम सेमेरूने आपला जो फ्रेंच सेनापती होता त्याच्याबरोबर लग्न केलं आणि या बेगमनं फ्रेंच सेनापतीशी लग्न केलेलं हे काही जॉर्ज थॉमसला पटलं नाही. म्हणून तिने बेगम सेमेरूला राम ठोकला आणि तो पुढे मराठ्यांना जाऊन भेटला. अप्पा खंडेराव यांच्या दरबारात त्यानं आश्रय घेतला. कवायती फौजेचं आजचं चांगलं त्याला ज्ञान होतं. म्हणून महादजी शिंदे यांची जी कवायत फौज बनत होती त्याच्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचलला आणि मराठी फौजेला कवायती फौजेमध्ये कसं बदलायचं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे अप्पा खंडेराव यांनी खुश होऊन ह्या जॉर्ज थॉमस याला